लोकसभेचे पडघम जे आहे ते आता वाजायला सुरुवात झालेली आहे। खरं तर लोकसभेचं बिगुल देखील वाजलेलं आहे आणि याच दरम्यान सोलापूर लोकसभेसाठी आता अनेक उमेदवार जे आहेत ते इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अमर साबळे असतील, शरद बनसोडे असतील, राम सातपुते असतील यांच्या नावानंतर आता झळकी मठाचे मठाधीश जे आहेत महाराज ते आता या ठिकाणी भाजपकडून उमेदवारी मागता आहेत। काय नक्की मागणी आपली असणार आहे पक्षाकडे, भाजपकडे आणि काय दावा आहे आपला? मी श्री व्यंकटेश्वर महास्वामी जे आहे, सोलापूरचे प्रश्न पाणी, उद्योगधंदे याचं डेव्हलपमेंटसाठी मी भाजपाकडून तिकीट मागितलेली आहे आणि मला तिकीट पण देतो म्हटलं तर मी सगळं रेडीमध्ये आहे। येत्या 12 तारखेला माझं नॉमिनेशन आहे, सकाळी 11 वाजता 42 रिटर्निंग ऑफिसर कलेक्टर सोलापूरकडे। मी सगळं तयारी केलेली आहे। जनतेचे प्रश्न सोडवायचं आणि हे विमानतळ उडवण्याचं, विमानतळ रेडी करून विमान उडवायचं माझं कर्तव्य आहे। हे एक 18 महिन्यामध्ये मी करून दाखवीन। असं सगळे माझ्याकडे यंत्रणा आहेत, त्याचं ते कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, ते मोठे उद्योगपती माझ्यासोबत आहेत। हे सगळ्या कामं मी लवकरात लवकर करू शकतो। महाराज, खरं तर आपण मागील लोकसभा निवडणूक देखील लढवलेली आहे, मात्र सोलापूरचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या दाखल्याबाबत काही आक्षेप घेतले गेले, ते कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। आपलं नक्की कशा पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याकडे आहे आणि ते टिकेल का कोर्टामध्ये जर आपल्याला उमेदवारी मिळाली? हो, माझ्याकडं बेडा जंगम हे सर्टिफिकेट आहे। आम्ही लिंगायत समाजाचा सगळा धार्मिक विधी करतो। माझ्याकडे डोर सर्टिफिकेट शासनाने मला दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपण हे कोर्टामध्ये काय मी ओरिजिनलच आहे, कोर्टामध्ये जायचा प्रश्नच येत नाही आहे। आणि बाकीचं मी सगळं डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलेलं आहे। सोलापूरचा विकाससाठी लोकांना काय पाहिजे, सक्षम उमेदवार पाहिजे आणि सुसंस्कृत पाहिजे, ओरिजिनल पाहिजे, ते मी आहे। मी करू शकतो सगळे कामं। सगळे नेत्यांकडे माझं माहिती आहे आणि सगळे नेते मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो। सगळं आपले आता फायनल तिकीट करणार आमचे पुढचे 5 वर्षासाठी मुख्यमंत्री होणार आहेत देवेंद्र फडणवीस, त्याने माझं तिकीट फायनल करून मला देतील। पण मग त्यांच्याबरोबर आपली काही बोलणी झालेली आहे की आपण असा दावा करताय की भाजपकडून आपल्याला विचारणा झालेली आहे? काय नक्की विचारणा झालेली आहे, कोणीही विचारणा केलेली आहे, काय सांगा? नाही, नाव आता नको। हे भाजपा काय आहे, जनतेसोबत असलेला पक्ष आहे, जनतेचे कामासाठी आम्ही आहे। भाजपा म्हटलं तरी काही काही छोटे माणसं पण ह्याच्यात मोठे होऊ शकतं, मोठे पण मोठे कामामध्ये येऊ शकतं। एकदा भाजपाचा कार्यकर्ता झाला की त्याच्यामध्ये आपण छोट्या पोस्टवरून मोठ्या प्रधानमंत्रीपर्यंत जाऊ शकतो। कलेक्टर ते सगळं प्रोसेस आहे शासनाचे, त्याप्रमाणे म्हटलं तरी तालुका जिल्हा परिषद होऊ शकतं, MLA होऊ शकतं, MP होऊ शकतं, प्रधानमंत्री होऊ शकतं। सगळे पद आपल्याला भाजपाकडून मिळू शकतं, एक सामान्य कार्यकर्त्याला मिळतं सगळं। आपण पाहतोय की खरं तर अनेकांचा दावा जो आहे या सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीवरती होताना पाहायला मिळतो, त्यामध्ये आता आणखी एका महाराजांची भर जी आहे त्या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।